आजच्या या सखोल विश्लेषणाच्या सत्रात सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो वरवर पाहता कदाचित इतिहासाच्या एखाद्या जुन्या पुस्तकातल्या प्रकरणासारखा वाटू शकतो. नक्कीच. पण आपण जर यातील कंगोरे नीट समजून घेतले ना तर ही एक अत्यंत थरारक कथा आहे. आजचा आपला विषय आहे 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टचा वास्तुशास्त्रीय आणि प्रशासकीय पाया. एका साध्या व्यापारी कंपनीने भारतासारख्या खंडप्राय देशात अफाट सत्ता हाती घेतल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी आणि एका कायदेशीर चौकटीत बसवण्यासाठी कोणती पावले उचलली याचा आपण आज वेध घेणार आहोत. हा विषय खरं तर अत्यंत गांभीर्याने समजून घेण्यासारखा आहे, कारण आपण इथे फक्त एका जुन्या कायद्याबद्दल बोलत नाही आहोत, तर आपण एका अशा वळणाबद्दल बोलत आहोत जिथून आधुनिक भारताच्या प्रशासकीय आणि कायदेशीर व्यवस्थेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. बरोबर. कसंय, एक खाजगी व्यापारी कंपनी जेव्हा एका देशाची अघोषित राज्यकर्ता बनते तेव्हा ती एक प्रचंड मोठी आणि गुंतागुंतीची व्यवस्था तयार करते. त्या बेलगाम व्यवस्थेला वेसण घालण्यासाठी आणि एका मोठ्या राजकीय स्थित्यंतराला दिशा देण्यासाठी ब्रिटिश सरकारने टाकलेले हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल होते. चला तर मग हे समजून घेऊया. या कायद्याच्या आधीचा जो काळ होता, म्हणजे विशेषतः 1765 ते 1772, हा काळ तो बंगालमधला दुहेरी शासन व्यवस्थेचा. हो, ज्याला ड्युअल गव्हर्नमेंट म्हणतात. अगदी तेच त्याचा काळ होता. आता ही व्यवस्था म्हणजे प्रशासकीय गोंधळाचा एक उत्तम नमुना होता. एका बाजूला नवाब होता आणि दुसऱ्या बाजूला ईस्ट इंडिया कंपनी. पण इथे सत्तेचे वाटप अतिशय विचित्र पद्धतीने झाले होते. इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा सत्तेचा खेळ, आणि तोच तर या सगळ्या समस्येचा मूळ गाभा होता. दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये महसूल गोळा करण्याचा म्हणजे दिवाणी अधिकार हा कंपनीकडे होता, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी, ज्याला निजामत म्हणतात, ती स्थानिक नवाबाकडे होती. जर आपण यामागचा अर्थ समजून घेतला तर कंपनीकडे सर्व पैसा आणि लष्करी ताकद होती, पण प्रजेप्रती कोणतीही जबाबदारी नव्हती. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर कंपनीकडे पैशांनी भरलेले एटीएम कार्ड होतं, पण घर चालवण्याची किंवा लोकांची काळजी घेण्याची कोणतीही जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. अगदी अचूक उदाहरण दिलंत. आणि दुसऱ्या बाजूला त्या बिचाऱ्या नवाबावर सगळा गाडा हाकण्याची जबाबदारी होती, पण त्याच्याकडे प्रशासन चालवण्यासाठी अजिबात पैसा नव्हता. म्हणजे एखाद्या मोठ्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी एका व्यक्तीवर टाकायची, पण त्याला बजेटच द्यायचं नाही. हो, आणि दुसराच कुणीतरी सगळ्या नफ्यावर डल्ला मारून मोकळा असा तो प्रकार होता. नक्कीच. आणि या दुहेरी व्यवस्थेचा परिणाम असा झाला की प्रशासनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला. कंपनीचे अधिकारी खाजगी व्यापारात प्रचंड पैसा कमवून इंग्लंडला परत जाऊ लागले. ते किती स्वतःला नबॉब्स म्हणून घ्यायचे ना? हो, ते नवाब्स म्हणून मिरवू लागले आणि स्वतःसाठी राजकीय सत्ता विकत घेऊ लागले. पण दुसरीकडे गंमत बघा, स्वतः ईस्ट इंडिया कंपनी मात्र दिवाळीखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती. बापरे, म्हणजे कंपनी तोट्यात आणि अधिकारी फायद्यात. अगदी तसंच. आणि इथूनच ब्रिटिश सरकारला यामध्ये थेट हस्तक्षेप करण्याची संधी किंवा एक प्रकारे गरज निर्माण झाली. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट हे त्याच हस्तक्षेपाचे पहिले अधिकृत पाऊल होते. हे फारच रंजक आहे. म्हणजे तोपर्यंत ब्रिटिश सरकार आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात एक सोयीस्कर अंतर होतं. ते फक्त व्यापारी म्हणून तिथे गेले होते. पण या कायद्याने पहिल्यांदाच कंपनीच्या या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना ब्रिटिश संसदेची अधिकृत मान्यता मिळाली. या कायद्याने भारतासारख्या विखुरलेल्या आणि अनेक संस्थानांमध्ये विभागलेल्या देशात एका केंद्रीय शासनाचा पाया घातला. एक छत्री तयार केली गेली ज्याखाली संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आणण्याचा हा पहिला मोठा आणि अधिकृत प्रयत्न होता. इथेच खरी गंमत आहे, कारण जेव्हा आपण प्रशासनात सुधारणा म्हणतो तेव्हा आपल्याला वाटतं की त्यांनी भारतात येऊन काहीतरी मोठे बदल केले असतील, पण तसं नाहीये. अजिबात नाही. या सुधारणांची पहिली कुऱ्हाड चालली ती थेट इंग्लंडमध्ये. लंडनमधल्या कंपनीच्या मुख्यालयात त्यांच्या स्वतःच्या कॉर्पोरेट रचनेत इतके मोठे आणि धोरणात्मक बदल करण्यात आले की आजच्या आधुनिक व्यवस्थापन शास्त्रालाही ते विचार करायला लावतील. उदाहरणार्थ कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स, म्हणजे जे कंपनीचे भागधारक होते, त्यांच्या निवडणुकीचे नियम पूर्णपणे बदलून टाकण्यात आले. बरोबर. अतिशय लक्षवेधी आहे, कारण याआधी कोणीही अगदी निवडणुकीच्या तोंडावर शेअर्स विकत घेऊन मतदान करू शकत होतं, ज्यामुळे कंपनीच्या धोरणांमध्ये प्रचंड अस्थिरता आणि हितसंबंधांचा टकराव निर्माण होत असे. पण थांबा, म्हणजे भ्रष्टाचारावर उपाय म्हणून त्यांनी अधिकाराची सूत्र फक्त श्रीमंतांच्या हातात दिली.
ज्यांच्याकडे 1,000 पाऊंड आहेत त्यांनाच मतदानाचा हक्क. हे थोडं विचित्र नाही का? म्हणजे त्यांनी एक प्रकारे धनिकांची मक्तेदारीच निर्माण केली ना? वरवर पाहता ते तसंच वाटतं. पण जर आपण तत्कालीन परिस्थितीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांचा उद्देश वेगळा होता. अच्छा. त्यांना अशा गुंतवणूकदारांची गरज होती ज्यांचा कंपनीच्या भविष्याशी दीर्घकालीन संबंध असेल. केवळ एका रात्रीत पैसा कमवण्यासाठी आलेले सट्टेबाज त्यांना नको होते. किमान 1 वर्ष ती गुंतवणूक टिकवून ठेवण्याची अट घातल्यामुळे जे खरोखरच कंपनीच्या भल्याचा विचार करतील असेच लोक निर्णय प्रक्रियेत राहतील अशी ती धोरणात्मक खेळी होती. बरोबर. आणि यासोबतच त्यांनी संचालक मंडळ म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बाबतीतही एक खूप मोठा निर्णय घेतला. या 24 संचालकांची मुदत थेट 4 वर्ष करण्यात आली. आणि त्यात एक अतिशय स्मार्ट अट घातली की या 24 पैकी दरवर्षी 25% म्हणजेच 6 संचालक निवृत्त होतील आणि त्यांच्या जागी नवीन येतील. आजच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये आपण हीच पद्धत पाहतो. यामागे 2 अत्यंत महत्त्वाचे उद्देश होते. कोणते? एक म्हणजे एकाच वेळी सर्व संचालक बदलले तर जो धोरणात्मक गोंधळ उडेल तो टाळणे. यामुळे प्रशासनात एक प्रकारचं सातत्य किंवा ज्याला आपण कंटिन्युटी म्हणतो ती राहिली. आणि दुसरे म्हणजे दरवर्षी नव्या संचालकांना संधी मिळाल्यामुळे एकच गट कायमस्वरूपी सत्तेवर राहून जी मक्तेदारी निर्माण होते तिलाही आळा बसला. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या सगळ्या बदलांमधून ब्रिटिश मंत्रिमंडळाला भारतीय प्रशासनात लक्ष घालण्याचा एक अधिकृत मार्ग मिळाला. नक्कीच. म्हणजे तोपर्यंत कंपनीचे निर्णय हे फक्त कंपनीचे असत, पण आता या कायद्याच्या माध्यमातून थेट इंग्लंडचे मंत्रिमंडळ या निर्णय प्रक्रियेवर आपला अंकुश ठेवू लागले होते. हा एक प्रचंड मोठा राजकीय खेळ होता. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर हे खूप मोठं सत्तांतर होते. ब्रिटिश सरकारने कंपनीला थेट बरखास्त न करता अत्यंत हुशारीने त्यांच्या प्रशासकीय नाड्या स्वतःच्या हातात घेतल्या. हा अप्रत्यक्षरित्या ब्रिटिश साम्राज्याच्या विस्ताराचाच एक भाग होता, जिथे कंपनी एक मुखवटा होती आणि सूत्रधार आता लंडनमध्ये बसलेले मंत्रिमंडळ होते. लंडनमधली ही कॉर्पोरेट सफाई झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला तो थेट भारताकडे. भारतात तर या कायद्याने अधिकाऱ्यांच्या केंद्रीकरणाचा अक्षरशः पायाच रचला. बरोबर. बंगालच्या गव्हर्नरला प्रमोशन मिळालं. तो आता केवळ बंगालचा गव्हर्नर राहिला नाही, तर त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आले. आणि ही ऐतिहासिक पहिली खुर्ची मिळाली वॉरन हेस्टिंग्जला. तो बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. पण इथे ब्रिटिश सरकारने एक मेख मारून ठेवली होती. त्यांनी हेस्टिंग्सला अमर्यादित अधिकार दिले नाहीत. त्याला प्रशासनात मदत करण्यासाठी 4 काउन्सिलर्सचं एक कार्यकारी मंडळ किंवा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल स्थापन करण्यात आले. हो, आणि त्या चौघांची नावंही तितकीच महत्वाची आहेत. फिलिप फ्रान्सिस, क्लेवरिंग, मॉन्सन आणि बारवेल. आता आपण विचार करूया, एका माणसाला सर्वोच्च पदावर बसवलं, पण निर्णय घेण्यासाठी त्याला या 4 जणांसोबत काम करायचंय. हा एक प्रकारचा 5 जणांचा ग्रुप प्रोजेक्टच होता. अगदी. आणि आजच्या काळात 5 जणांना मिळून एखादं साधं प्रेझेंटेशन बनवणं किती कठीण असतं हे आपण जाणतोच. तर इथे त्यांना एक संपूर्ण उपखंड चालवायचा होता. आणि त्यातही गमतीचा भाग असा की सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जाणार होते. म्हणजे गव्हर्नर जनरलला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्याला किमान 2 सदस्यांना तरी आपल्या बाजूने वळवणे भाग होते. मग अशा वेळी जर मते समान झाली, म्हणजे समजा 2 एका बाजूला आणि 2 दुसऱ्या बाजूला, तर काय करायचं? बरोबर. तर या कायद्याने गव्हर्नर जनरलला निर्णायक मत म्हणजेच कास्टिंग वोट देण्याचा अधिकार दिला होता. पण प्रत्यक्षात हे बहुमत मिळवणं वॉरन हेस्टिंग्ससाठी खूपच डोकेदुखीचं ठरलं असावं. अत्यंत डोकेदुखीचं. विशेषतः फिलिप फ्रान्सिस आणि वॉरन हेस्टिंग्स यांच्यातील राजकीय आणि वैयक्तिक वैर तर इतिहासात प्रसिद्ध आहे. पण यातून ब्रिटिश सरकारचा हेतू स्पष्ट दिसतो. त्यांना भारतात एक चेक्स अँड बॅलन्सेस म्हणजे नियंत्रण आणि समतोल राखणारी व्यवस्था निर्माण करायची होती. बरोबर. एकाच व्यक्तीच्या हातात अमर्याद सत्ता जाऊ नये हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. म्हणूनच या मंडळाचे कामकाज चालवण्यासाठी किमान उपस्थिती, ज्याला आपण कोरम म्हणतो, ती 3 सदस्यांची निश्चित करण्यात आली होती. आणि या सगळ्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा होता. पण जर त्यांनी काही गडबड केली तर त्यांना पदावरून हटवणार कोण? तर हा अधिकार थेट ब्रिटिश सम्राटाला देण्यात आला होता. अर्थात त्यासाठी संचालक मंडळाची शिफारस आवश्यक होती. पण या एका कलमातून हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं की भारतातील सर्वात मोठा अधिकारी आता अप्रत्यक्षरित्या ब्रिटिश मुकुटाचाच नोकर बनला होता. आणि केंद्रीकरणाचा आणखी एक खूप मोठा फटका बसला तो मुंबई आणि मद्रास या इतर 2 प्रेसिडेन्सीजला. हो, ते कसा? तोपर्यंत काय होतं की बंबई, मुंबई आणि मद्रास हे तिन्ही गव्हर्नर आपापल्या जागी स्वतंत्र होते. ते स्वतःच्या मर्जीने निर्णय घ्यायचे, स्थानिक राजांसोबत युद्ध किंवा तह करायचे.
पण या 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने एका झटक्यात त्यांची ती स्वायत्ता हिरावून घेतली. म्हणजे एकाच घरात राहणाऱ्या पण एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या 3 भावांसारखी त्यांची अवस्था होती, बरोबर. ज्यांना आता अचानक एका मोठ्या भावाचं ऐकायची सक्ती करण्यात आली. आता मुंबई आणि मद्रासला कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी बंगालच्या गव्हर्नर जनरलची परवानगी घेणं बंधनकारक झाले. हो, ते आता त्याला दुय्यम बनले. आणि येथूनच भारताच्या इतिहासात एका अत्यंत शक्तिशाली अशा केंद्रीकृत प्रशासनाची सुरुवात झाली, ज्याचे सर्वोच्च केंद्र कलकत्ता हे बनले. प्रशासनाचा एकच मध्यवर्ती धागा संपूर्ण भारताला जोडण्यासाठी तयार केला गेला. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? म्हणजे प्रशासन आणि कायदे नुसते कागदावर बनून चालत नाहीत, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि न्यायदानासाठी एक भक्कम व्यवस्था लागते. नक्कीच. आणि म्हणूनच या कायद्याचा जो पुढचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे न्यायव्यवस्थेची स्थापना. 1774 मध्ये ब्रिटिश राजपदाच्या थेट आदेशाने कलकत्ता येथे चक्क एका सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. ही भारतातील आधुनिक न्यायव्यवस्थेची पहिली मोठी नांदी होती. या न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि त्यांच्या सोबतीला इतर न्यायाधीश अशी रचना होती. हो, आणि नोंदींनुसार यात एक मुख्य न्यायाधीश आणि 9 इतर न्यायाधीश होते. या पहिल्या मुख्य न्यायाधीशाचं नाव होतं इलिझा इम्पे. बरोबर. आणि इतर न्यायाधीशांमध्ये चेंबर्स आणि लेमायस्टर यांचा समावेश होता. पण या कोर्टाची ताकद आणि अधिकार क्षेत्र खरोखरच अवाढव्य होते. या न्यायालयाचे अधिकार किती व्यापक होते हे पाहिल्यावर आपल्याला ब्रिटिश सरकारच्या धोरणाची कल्पना येते. सर्वात पहिली आणि मोठी गोष्ट म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे सर्व कर्मचारी आता थेट या न्यायालयाच्या नियंत्रणाखाली आले. याचा अर्थ असा की कालपर्यंत जे अधिकारी स्वतःला कायद्याच्या वर समजत होते आणि मनमानी करत होते, ते आता एका अधिकृत कायदेशीर प्रक्रियेच्या कक्षेत आले. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे न्यायालय फक्त इंग्रजांसाठी नव्हतं. सर्व प्रजा, मग ते ब्रिटिश नागरिक असोत किंवा भारतीय रहिवासी, दोन्ही या न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकत होते. मोठ्या अधिकाऱ्याने त्रास दिला तर तो थेट या सुप्रीम कोर्टात दाद मागू शकत होता. कंपनीच्या किंवा प्रत्यक्ष ब्रिटिश सम्राटाच्या सेवेत असणाऱ्या कोणाविरुद्धही कारवाई करण्याचा अधिकार या न्यायालयाला मिळाला होता. तसेच या न्यायालयाला प्राथमिक आणि अपिलेचे अधिकार म्हणजे ओरिजिनल अँड ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन देण्यात आले होते. म्हणजे ते थेट नवीन खटलेही चालू शकत होते आणि खालच्या कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध अपीलही ऐकू शकत होते. याच कायद्यातून इंग्रज परंपरेनुसार पंचांच्या म्हणजेच ज्युरीच्या मदतीने खटल्याचा निकाल देण्याची पद्धत भारतात सुरू झाली. बरोबर. ही संपूर्णपणे एक नवीन पाश्चात्य कायदेशीर संस्कृती होती जी भारतीय समाज व्यवस्थेवर बिंबवली जात होती. अर्थात या सगळ्यामागे एक अतिशय प्रबळ कारण होतं, ते म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलन. कारण दुहेरी शासन व्यवस्थेच्या काळात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जो अफाट भ्रष्टाचार केला होता तो रोखणे हे या कायद्याचे एक प्रमुख उद्दिष्ट होते. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर अत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले. त्यांना कोणत्याही प्रकारचा खासगी व्यापार करण्यास सक्त मनाई करण्यात आली. ही बंदी अतिशय गरजेची होती, कारण अधिकारी स्वतःचा खासगी व्यापार करून गब्बर होत होते आणि कंपनीच्या अधिकृत व्यापाराकडे त्यांचं दुर्लक्ष होत होतं. हो ना. एवढेच नाही तर स्थानिक राजांकडून, जमीनदारांकडून कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावरही कायद्याने पूर्णपणे बंदी घातली. भ्रष्टाचाराची सर्व दारे बंद करण्याचा हा एक कायदेशीर प्रयत्न होता. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे प्रशासकीय पारदर्शकता आणण्यासाठी टाकलेलं पाऊल. कंपनीचे जे संचालक मंडळ लंडनमध्ये बसले होते त्यांना आता भारताविषयीचा प्रत्येक महत्त्वाचा अहवाल ब्रिटिश सरकारला सादर करणे बंधनकारक करण्यात आले. यात भारतातील महसूल, नागरी प्रशासन आणि लष्करी कामकाज अशा सर्वच अत्यंत संवेदनशील विषयांचा अहवालांचा समावेश होता. याचा थेट अर्थ असा होता की आर्थिक, नागरी आणि लष्करी अशा तिन्ही आघाड्यांवर कंपनी आता ब्रिटिश सरकारला उत्तरदायी बनली होती. कंपनीची मनमानी संपली होती आणि त्यावर ब्रिटिश संसदेचा मजबूत पोलादी विळखा पडला होता. खरोखरच जेव्हा आपण या सगळ्या नोंदींचा आणि घटनांचा एकत्रित विचार करतो तेव्हा हा प्रवास थक्क करणारा वाटतो. नक्कीच. आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे फक्त नफा कमावण्यासाठी आलेली एक साधी व्यापारी कंपनी परिस्थितीचा फायदा घेत एका खंडप्राय देशाची राज्यकर्ती बनते. तिचे अधिकारी भ्रष्टाचाराने इतके माजतात की शेवटी त्यांना रोखण्यासाठी थेट इंग्लंडच्या संसदेला मध्यस्थी करावी लागते. आणि या प्रक्रियेतून 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टच्या रूपाने भारतात एका मध्यवर्ती प्रशासनाचा, एका नव्या कॉर्पोरेट रचनेचा आणि आधुनिक कायदेशीर राज्यव्यवस्थेचा पाया रचला जातो.
लंडनमधल्या मतदानाच्या अधिकारांपासून ते कलकत्त्याच्या सुप्रीम कोर्टापर्यंत बरोबर. आणि गव्हर्नर जनरलच्या नियुक्तीपासून ते भ्रष्टाचारावरील बंदीपर्यंत या प्रत्येक गोष्टीने आधुनिक भारताच्या प्रशासकीय इमारतीची पहिली वीट रचली. आपण अत्यंत अचूक शब्दांत या कायद्याचे सार मांडले आहे. या सखोल चर्चेचा आपण इथे समारोप करूया. राज्यघटनेच्या या ऐतिहासिक प्रवासातील अशाच एका नवीन आणि विचारप्रवर्तक विषयाच्या विश्लेषणासोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत उपलब्ध माहितीचा सखोल वेध घेत रहा आणि त्यामागील दडलेले अन्वयार्थ शोधत रहा. धन्यवाद.